पुढची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरामधल्या बुद्रुक या भागामध्ये बेकरीला अचानक सकाळी 4:30 वाजता आग लागली। या बेकरीमध्ये 6च्या 6 कर्मचाऱ्यांच्या झोपलेल्या होरपळून मृत्यू झाला। बेक्स अँड केक्स असं या बेकरीचं नाव। पहाटे 4:30च्या सुमारास यामध्ये आग लागली होती। बेकरीला बाहेरून कुलूप असल्याने कर्मचारी आतच अडकले, त्यामुळे आत झोपलेल्या 6 कर्मचाऱ्यांच्या यामध्ये होरपळून मृत्यू झाला। दरम्यान आगीचं नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता मात्र वर्तवली जाते। आणि त्याहीप्रमाणे 6 कर्मचारी जे उपलब्ध होते आतमध्ये, ते 6 कर्मचारी पोटमाळ्यावर आहेत। त्यामुळे प्राथमिक अंदाज आपण इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज या चौकशीचे आदेश आमच्या फायर ब्रिगेड ऑफिसरला दिलेले आहेत। त्याचबरोबर शहरात आता ज्या काही बेकरीज, हॉटेल्स अपुऱ्या जागेमध्ये अग्निशमन दलाच्या उपाययोजना न करता चालू ठेवल्या जात असेल, त्यांना त्या संदर्भात जास्तीचे कडक आदेश जे आहेत तो उच्च उपाययोजना अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी, यासाठीचा माझा प्रयत्न राहील। आणि या संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा आमचा प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी घेतलाय। बेकरीत लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये घडली। आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती। पुण्यातील कोंढवा भागातील तालाब चौक परिसरातला हा भाग आहे आणि या ठिकाणी पहाटे 4:30च्या सुमारास बेकरीतनं धूर येत असल्याची बातमी फायर ब्रिगेडला समजली आणि त्यानंतर फायर ब्रिगेडचं पथक जे आहे ते काही क्षणामध्येच जे घटनास्थळी दाखल झालं। मात्र ज्यावेळेस आतून धुराचे लोळ जे आहेत ते बाहेर येत होते, त्यावेळेस बेकरीला बाहेरच्या बाजूला कुलूप लावलेलं होतं। त्यामुळं आतमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे कळायला फायर ब्रिगेडला कळायला काहीही पर्याय नव्हता। त्यामुळे आग जी आहे ती पूर्णपणे विजेपर्यंत सगळं जे काही आहे जळून खाक झालेलं होतं आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी ज्यावेळेस आतमध्ये गेले त्यावेळेस त्यांना तब्बल 6 जणांचा अक्षरशः कोळसा झालेला पाहायला मिळाला। पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हे 6 जण जे आहेत ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी हे सगळे 20 ते 22-25 वयोगटातले आहेत आणि घटना घडल्यानंतर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी भेट दिली। मात्र अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना म्हणावी लागेल। प्राथमिक जी माहिती आहे त्या माहितीनुसार ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।